अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी काजल. नमस्कार, मी अंकुर. आज आपण 5वा अध्याय वाचणार आहे. तर चला आपण सुरू करूया. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिक विप्रकन्येने आपले दुःख दुर्वासासी कथिले सकळीक ऐसे कथानक जाहले. पुढे असे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायास सांगत की राया ती विप्रकन्येची वाणी ऐकून या दुर्वास मुनी म्हणे, ग बाळे विप्र नंदिनी, शोक काही करू नको. तव दुःखाची नाशार्थ अंतरी विचारिता बहुत, गुह्यापेक्षाही गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे. आता आपण मागच्या अध्यायी म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं की दुर्वास ऋषी त्या मुलीकडे आलेले आहेत आणि तो मेधावी नावाचा ब्राह्मण मृत झालेला आहे. त्याची ही कन्या म्हणजेच ही द्रौपदीचं पूर्वाश्रम सांगतायत. म्हणजे पूर्वाश्रमीची द्रौपदी ही तिथे त्या कन्याच्या स्वरूपामध्ये तिचा विवाह बाकी आहे आणि ती दुर्वास ऋषींना विनवणी करते की माझं जीवन कसं असेल. त्या पुढील भाग या 5व्या अध्यायामध्ये सुरू झालेला आहे. ते तुझं सांगतो ऐकावे, परी तू कवणाही न सांगावे, कथिल्या ऐसेची आचरावे, दुःख आघावे हरेल. दुर्वास ऋषीने सांगितलं की मला एक उपाय सुचलेला आहे. तो उपाय मी तुला सांगतोय. तो अतिशय गुपित असा उपाय आहे. तो कोणालाही तू सांगायचा नाहीये. तरच मी तुला सांगणार आहे. येथून येईल तृतीय मास, पुरुषोत्तम नाम तयास, त्यात करिता सत्कर्मे विशेष, पाप अशेष लोपती. मासा माझी कार्तिकाधिक, पुण्यकारक असेल अनेक, परी यासम किंवा अधिक नसे आणत कोणताही. मग त्याने सांगितले की इथून पुढचा 3रा महिना हा तुमचा अधिक महिना येतोय आणि अधिक महिन्याचं महात्म्य खूप आहे. म्हणजे कार्तिक महिना वगैरे असे अनेक महिने आहेत जे की चांगले असतात पुण्य कर्म करण्यासाठी. परंतु त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ अधिक महिना हा पुढच्या 3 महिन्यांनी येणार आहे. तर तू त्या व्रताविषयी जाणून घे. मास पक्ष तिथी संक्रमणे, सर्व पर्वे रवी शशी ग्रहणे आणि निगमोक्त नाना साधने पुण्यदायक असती जी, ती या पुरुषोत्तम मासाची 16वी कळाही न पावतीसाठी. याहूनही इतर महात्म्याची गोष्ट काय तुझं सांगू. 12 सहस्र वर्ष पूर्ण नित्य करिता गंगा स्नान किंवा सिंहस्थी गोदास्नपन करिता फळ मिळते. म्हणजे त्यांनी म्हटलंय दुर्वास ऋषींनी की 12 सहस्र वर्ष जरी तुम्ही गंगास्नान रोज केलं किंवा सिंहस्थी गोदा स्नान केलं, म्हणजे जे कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन गोदावरीला जरी स्नान केलं, त्याचं पुण्य जितकं मिळतं 12 सहस्र वर्षाचं म्हणजे 12,000 वर्षाचं, ते पुण्य एका अधिक मासात मिळतं. त्याची पुरुषोत्तम मासात कोणताही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होते सकळे. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास व्रताधिकी सेविता विशेष इच्छित असेल लाभते. म्हणजे त्यांनी सांगितलं की अधिक महिन्यामध्ये, हा जो अधिक महिना आहे, तुम्ही कुठलंही पाणी आणा. तुमच्या घरातलं पाणी जरी असलं तरी ते तुम्ही मंत्र उच्चारून देवाला नमस्कार करून जर त्याने शुद्ध मनाने स्वच्छ मनाने आंघोळ केली तर या 12 सहस्र वर्ष गंगा स्नान केल्याचं पुण्य या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला मिळतं. इतका अधिक महिना हा पुरुषोत्तम मास महान आणि श्रेष्ठ आहे. मज अनुभव असे याचा, असत्य नव्हे माझी वाचा, यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकत आहे. तस्मात बाळे तू सत्वरी, येत्या अधिक मास माझारी पुरुषोत्तम व्रत करी, त्वदिच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे गाग धर्मराया, ऐसी दुर्वासे करुणी दया, मेधावी ऋषीची ती तनया, दीन म्हणून समानिली. आणि मग त्यांनी सांगितलंय दुर्वास ऋषींनी की हे जो अधिक महिना येतोय याचं व्रत तू आचरण कर, म्हणजे तुझे सगळे दुःख संपतील आणि तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद होईल. ही कथा श्रीकृष्ण आपल्या युधिष्ठिराला सांगता आहेत की हे युधिष्ठिरा, अशा प्रकारे तुझी जी बायको आहे द्रौपदी, ती मागच्या जन्मामध्ये या दुःखातून गेली. तिला दुर्वास ऋषी भेटले आणि त्यांनी तिला अधिक महिन्याचं व्रत करायला सांगितलं. दुर्वास ऋषी म्हणाले की हे सगळं मी तुला का सांगतोय, हे मी स्वतःच्या स्वअनुभवाने तुला सांगतोय. माझा हा त्रिलोकी जो झेंडा झळकतोय, माझी जी कीर्ती पसरली आहे, ही कीर्ती पसरण्यामागे या अधिक महिन्याचाच हात आहे. मी या अधिक महिन्यात पुरुषोत्तम मासात जे काही पुण्य कर्म केले, जे काही कर्म केले, त्याच्याच परिणाम स्वरूप माझी कीर्ती ही जगभर पसरली. प्रेम भरे तिये लागून, कथिल दुःख मोचन साधन, परी प्रारब्ध गतीस गहन, समर्थ कोण जाणावया, आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल, ऐसे बोल विद्व मंडळ, तैसेची तात्काळ जाहले. दैवे लाभता सुधेचा धडा, वेगे ओतुनी द्यावा उकिरडा, की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्य लावीचे पायरीच, की सुरभी चालून येता घरा,
ताडून दवडी जे माघारा की द्वारिक उदेता कल्पद्रुप वरा तोडून लावी जे चुलीस तशी तिने केली परी मूढबुद्धी उदेली अंतरी सकळ गुणांची झाली सुरी दुदैव पुढे सरसावले. तेने ती विप्रकन्या मनात क्रोधावुनिया अत्यंत त्या महाकोपिष्ट दुर्वासा प्रत बोलू लागली असूये. म्हणे मुनित्व कथिले यथार्थ परी ते मज नाही रुचत. माधाधिक मास ते समर्थ काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ तयासी कसा म्हणसी कनिष्ठ. वैशाख मास सेविता स्पष्ट काय इच्छित न देतो. म्हणजे इथे थोडक्यात काय झालंय की दुर्वास ऋषींनी एवढं तिला सांगितलंय त्या कन्येला की अधिक महिन्याचं महत्व इतकं आहे की कार्तिक महिना माघ महिना या सगळ्या महिन्यांपेक्षा श्रेष्ठ असा महिना आहे. पण तरी देखील तिचा त्याच्यावरती दुर्वास ऋषींच्या बोलण्यावरती विश्वास बसला नाही. आणि आपण त्याप्रमाणे म्हणतो की आपल्या हाती आलेली संधी आपण आपल्या कर्माने घालतो. दैव देते कर्म नेते, त्या प्रकारे इथे झालेलं आहे. दुर्वास ऋषींना ती म्हणते की तुम्ही असं कसं म्हणू शकता की कार्तिक महिना हा कनिष्ठ आहे, म्हणजे इतका उच्च दर्जाचा नाही आहे, त्याच्यापेक्षा पुरुषोत्तम मास चांगला आहे. असं कसं म्हणू शकता की माघ महिना कनिष्ठ आहे, पुरुषोत्तम महिना महान आहे. तर एक प्रकारे ती त्यांना चॅलेंज करते की तुम्ही जे सांगता त्याच्यावरती मला विश्वास नाही आहे. सदाशिवाधिक देवांची सेविता अनन्य भावेची ते आपल्या सेवकांची सुफल देत नाहीत की. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन आकाशी फिरतो चंडकिरण याचे सेविता संपूर्ण इच्छा पुरवित नाही की. किंवा सेविता अंबिका देवी ती काय कामना न पूर्वी की गणेशाचे सेवे आगवी इच्छा पुरत नाही की. व्यतिपातादी महायोगाची आणि शिवादी सर्व देवांची उल्लंघनी बोलिता तुझसी लाज कैसी वाटेना. ती मग दुर्वास ऋषींना ज्ञान द्यायला लागली आहे मुलगी. तिला खरं कळायला हवं होतं की दुर्वास ऋषी किती महान आहेत, श्रेष्ठ आहेत, आणि ते जर काही सांगताय तर त्याच्यामध्ये काही रहस्य असेल. तरी देखील ती म्हणते की तुम्ही असं कसं म्हणू शकता. आपण जर म्हणतो की हा ब्रह्मांडामध्ये सूर्य फिरतोय, त्याला देखील तुम्ही नुसतं नमस्कार केला, अर्घ्य अर्पण केलं तरी तेवढी ताकद ठेवतो सूर्य देवता की तुमचे सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल. गणपती बाप्पा आहे आपला, सरस्वती देवी आहे, वेगवेगळ्या देव्या आहेत, यांची शक्ती नाही आहे का. तुम्ही दुर्वास ऋषी हे काय सांगताय. तुम्हाला असं कसं वाटतं की भगवान शंकर, विष्णू, महादेव, ब्रह्मा विष्णू महेश यांची सुद्धा शक्ती कमी आहे आणि अधिक मासाची शक्ती जगात जास्त आहे. या सगळ्यावरून असं दिसतं की तुम्ही या सगळ्या देवांना कमी लेखताय, असं ती उद्धटपणे त्या दुर्वास ऋषींना म्हणाली. जया तू म्हणसी पुरुषोत्तम तो मल्मासती अधम त्यात नाही रवी संक्रम सर्व कर्मानिंद्य असे. ऐसे असता तू तयासी सर्वात श्रेष्ठ कैसा करीसी तुझे द्राष्ट पाहुनी मजसी बहु आश्चर्य वाटते. मग त्याच्यावरती ती म्हणते की तुम्हाला असं बोलण्याला तुम्हाला काही वाटत कसं नाही की यार हा मल मास आहे, म्हणजे हा निंद्य असा मास आहे. याच्यावरती रवी संक्रमण होत नाही, म्हणजे रवी आपली राशी परिवर्तन करत नाही, त्यामुळे याच्यात कुठली शुभ कार्य देखील होत नाही पुरुषोत्तम मासामध्ये. आणि तुम्ही याला इतकं महान मास कसा म्हणू शकता. तर मला ही गोष्ट काही कळत नाहीये. थोडक्यात दुर्वास ऋषींच्या बोलण्यावरती ती अजिबात विश्वास ठेवत नाही आणि उद्धटपणे त्यांना बोलते. सर्व दुःखांचा नाशक ब्रह्मांडा माझी हरीच एक तया वाचून तैसा आणिक मजना दिसे कोणीही. सीतापती राम विण की उमापती शिवा वाचून माझे दुःख हरील संपूर्ण ऐसा देव ना कोणीही. असे असता सोडून यासी कैसा स्तविसी मलमासासी भास्करा त्वजनी खद्योतासी वानावे तैसे केलेच. म्हणजे त्याच्यावरती ती म्हणते की तू असं कसं म्हणू शकतो, म्हणजे दुर्वासाची तुम्ही असं कसं म्हणू शकता की सीतापती राम हा श्रेष्ठ नाहीये तर पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे, कृष्ण श्रेष्ठ नाहीये, भगवान शिवशंकर श्रेष्ठ नाहीयेत आणि त्याच्यापेक्षा पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता. तुम्हाला बोलायला काही वाटत नाही का. हे तर असं झालं की सूर्यापेक्षा काजव्याला जास्त किंमत देण्यासारखं आहे असं ती म्हणते. ऐसी ती विप्रसुते जीवाणी एकूण या दुर्वास मुनी कोपे खवळला तक्षणी नेत्र आरक्त झाले तथापि शापिले नाही तियेस हीच कृपा केली विशेष. अंतरा माझी झाला उदास विचार केला ऐसा की ही तो मम मित्राची सुता नाही जाण स्वहिता हिता अपुरी बुद्धी मूढ तत्वता म्हणून अशी बोलली. पण दुर्वास ऋषी अत्यंत संतापला दुर्वास ऋषींना. त्यांचा स्वभावच कोपिष्ट असा होता. फक्त त्यांनी एकच उपकार केले, त्या मुलीला शाप दिला नाही. फक्त त्यांनी असा विचार केला की ही आपल्या मित्राची कन्या आहे आणि ही थोडी मूढ बुद्धी आहे, थोडी नादान आहे आपण एका शब्दाने म्हणतो, त्यामुळे त्यांनी तिला सोडून दिलं. फक्त शाप दिला नाही, एवढी मोठी गोष्ट झाली. पुरुषोत्तमाचे महिमान पंडिताचे दुर्ज्ञेय पूर्ण मग ऐसा या मुढे लागून कोठून पै समजणार. ही कुमारी पितृहीन बाळा दुखाग्नी वर्जित वेल्हाळा
माझा अत्युग्र शापाला कसे सहन करेल. ते म्हणतात की ही पितृहीन म्हणजे हिला बाप नाही आणि ही एवढी दुःखी कष्टी आहे, माझ्या शापाला ही कसे सहन करेल, म्हणून त्यांनी तिला शाप दिला नाही. अशी कृपा त्या दुर्वासा मुनी ठाई सर्व कोप निरवुनी पुनश्च विप्र करणे लागुनी बोलिता झाला साक्षेपे. बाळे तू महा अपराधीन परी माझ्या मित्राची आहेस कुमारी, म्हणून आता मी तुझवरी कोप न करी काहीच. जैसे तुझ्या येईल मनात तैसेच करी तू समस्त, तथापि मी भविष्य किंचित सांगतो एके दुर्भाग्ये. ते म्हणतात की तू माझ्या मित्राची कन्या आहे, दुर्वास ऋषी म्हणतात आहे. आणि त्यामुळे मी तुला माफ करतोय, मी तुझ्यावरती चिडत नाहीये आणि मी तुला कुठल्याही प्रकारचा शाप देत नाहीये, पण माझी भविष्यवाणी तू ऐकून घे आणि तुझ्या दुर्भाग्यामुळे तुझ्या समोर काय वाढलंय हे तू ऐक. वा पुरुषोत्तम मासाप्रत निंदिले त्याचे फळ खचित, इह जन्मी वा अन्य जन्मात तुझ भोगणे असेची. आता वदरी वना लागून येथून मी जातो जाण, तू मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले. आता तू केवळ बाळ भावेसी, आपले हिताहित नेणसी. शुभ किंवा अशुभ तुझसी कोठून पै समजेल. आता मी करीतो गमन सदा असो तव कल्याण, अवश्य भावी शुभाशुभ जाण कोणाचे न उल्लंघन वे. असे बोलून दुर्वासा मुनी शीघ्र निघून गेला तेथुनी. पुरुषोत्तमाच्या हेळणे तक्षणी निप्रभ झाली मुनिकन्या. आता झालं काय, दुर्वास ऋषी म्हणाले की आता मी निघतो, तुला मी इतकं समजून सांगितलं पण तुला काही हे कळायला तयार नाही आहे. शेवटी तू पुरुषोत्तम मासाची निंदा केली आहे. जसं आपण मागच्या अध्यायात पाहिलं की पुरुषोत्तम मासाची निंदा करणे, त्या पुरुषोत्तम मासामध्ये चांगलं कर्म कोणी करत असेल, दान धर्म करत असेल त्याला रोखणे किंवा त्याची निंदा करणे, पोथीची निंदा करणे, देवाची निंदा करणे, याचं पाप हे फार महाभयंकर आहे आणि तेच पाप पुढे या मुलीला भोगावं लागताना दिसतंय. मग तिने चिरकाळवर अंतरी करुणी या विचार शीघ्र फल दाता शंकर आहे असे आठविले आणि त्यांचे करिता आराधन सर्व कामना होतील पूर्ण. तरी आता तपाचरण करावे हेचे योग्य असे. ऐसा निश्चय करुणी मनी ती मेधावी ऋषीची नंदिनी अति दुष्कर तपाचरणी प्रवृत्ती झाली तत्काळ. जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन अनाथनाथ रक्षण उमारमण जगद्गुरु, तया लागी अंतरिज्ञात तयाच्यात उद्देशे सतत भजन पूजनादी करीत कष्ट बहुत चालविले. मग ती ठरवलं की आपल्याला आता शंकराशिवाय कोणी पर्याय नाहीये, हा भोळा शंकर, आपण याला शरण जाऊया. आणि ती तपा अनुष्ठानाला बसली आहे. आणि भोळा शंकर कसा आहे, पंचवदन म्हणजे त्याला 5 मुख आहेत, त्रिनेत्र आहे, 3 डोळे आहेत, अशा या शंकराला, भोळ्या शंकराला आपण शरण जाऊ आणि तोच आपल्याला या मार्गातून काहीतरी चांगला मार्ग दाखवणार आहे. ग्रीष्मा माझी उष्मा दारुण तेव्हा करी पंचाग्नी साधन, हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदकी. ती काय करायची, ती ग्रीष्म ऋतू आला की ती गरम पदार्थ खायची आणि शिशिर ऋतू आला की तेव्हा ती थंडी, हेमंत शिशिर ऋतू आला की थंड पदार्थ खायची. अशी एक एक तिने काय म्हणूया आपण की एक एक उपचार सुरू केले स्वतःवरती आणि शंकराला प्रसन्न करण्यासाठी वेगळे वेगळे उपाय ती करू लागली. वर्षतू माझी वृष्टी बहुत तैती उघडी पर्जन्यात, दर्भशय्यावरी सतत अनावृत निजत असे. रात्र समय नित्य नेमान अधोमुख करी धूम्रपान, आहार विहार गमनागमन निद्रादी संपूर्ण त्यागिले. कृश झाले सर्व शरीर चित्ती आठवी श्री शंकर, ती तियेची तपस्या उग्र पाहून इंद्र घाबरला. मग तिने अशी कठोर तपस्या सुरुवात केली की फक्त ते दर्भाच्या आसनावरती झोपायचं, अन्न ग्रहण कमी करायचं, शंकराची उपासना करायची, वेगळे वेगळे तपाचरण करायचे. आणि तिची ही कठोर अशी तपस्या पाहून इंद्र देखील घाबरला की आता ही आपलं इंद्रपद घेते की काय, इतकी कठोर तपस्या तिने शंकराची केली. माझे पद ही घेईल आता म्हणून तया पडली चिंता, बहुत विघ्ने केली तत्वता परी ती व्यर्थ जाहली. एवं प्रकार विप्रबाळी तप आचरती वहिली, 9 सहस्र वर्ष लोटली केवळ उरली जिवंत. तेव्हा भगवान गौरी रमण श्रीशंकर झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रकट करून तिज पुढे ठाकला. मग तिने काय केलं की इंद्र घाबरल्यानंतर की इंद्राला वाटलं ही माझं पद देखील घेणार आहे, त्यामुळे तिने 9 सहस्र वर्ष तिने हे प्रकार केलेले आहे. 9 सहस्र वर्ष तिने शंकराची उपासना केली आहे. 9 सहस्र म्हणजे 9,000 वर्ष. त्यावेळेसच्या माणसांचं आयुष्यमान तेवढं होतं, म्हणून ते तेवढी उपासना देखील करू शकत होते आणि तेवढी शक्ती देखील त्यांना होती. पण हे सगळं करत असताना इंद्र घाबरला आणि इंद्राने वेगवेगळ्या प्रकारे तिचं
हे जे अनुष्ठान आहे हे कसं अपूर्ण राहील, त्या अनुषंगाने वेगळे वेगळे त्यांनी उपाययोजना केली की हिचं हे अनुष्ठान पूर्ण झालं नाही पाहिजे, नाही तर ही माझं इंद्रपद घेईल. म्हणून त्याने खूप प्रयत्न केलेले, पण ते प्रयत्न त्याचे सक्सेस झाले नाही. शेवटी 9 सहस्र म्हणजे 9,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भोळा शंकर तिच्या पुढे समोर उभा ठाकला आणि त्यांनी तिला म्हटलं की बोल बेटा, तुला काय पाहिजे. शुद्ध स्फटिका समान वर्ण तेज भाग्य सूर्या समान दशभुज पंचवदन नीलकंठ साजिरा माथा पिंगत जटांचा भार माझी झुळझुळ वाहे नीर तृतीय नेत्रीचा वैश्वानर तेज प्रखर तयांचे मस्तकी मिरवे चंद्रकला गळा नरमुंडाची माळा हस्ती त्रिशूळ तेजा गळा व्याघ्र चर्म नेसल असे. आणि मग शंकर तिथे भगवान आलेले आहेत. आणि शंकर भगवानांचं रूप कसं आहे, शंकर भगवानांचं रूपाचं वर्णन इथे केलेलं आहे की त्यांना 10 हात आहे, 5 तोंड आहेत, 3 डोळे आहेत आणि त्यांनी कपाळावरती म्हणजे इथे भस्म धारण केले, संपूर्ण अंगावरती जटा आहे, जटेमधून गंगा वाहते, अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी साप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सापांच्या जाती त्यांच्या अंगावरती फिरतायत. असा हा भोळा शंकर तिच्या समोर उभा ठाकलेला आहे. आणि माथ्यावरती चंद्रकला म्हणजे चंद्र विराजमान आहे त्यांच्या जटेवरती. असं हे सुंदर शंकराचं मनमोहक रूप पाहून तिला फार आनंद झाला. हातामध्ये त्रिशूळ आहे आणि व्याघ्र चर्म म्हणजे वाघाचं कातडं त्यांनी आपल्या अंगावरती पांघरलंय आणि त्याचे वस्त्र म्हणून त्यांनी घेतलेले. या भोळ्या शंकराला आमचा नमस्कार असो. भस्म चर्चित सर्व शरीर नाग यज्ञ पवित्र सुंदर ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पातेला ते दिव्य स्वरूप विलोकन विप्रकन्या उठली तक्षणा शरीरा माझी येता प्राण प्रेत उठे तत्काळ. आणि ते बघून ती विप्रकन्या उठली आणि शंकराच्या समोर जाऊन उभी राहिली. आणि ज्याप्रमाणे एखादं प्रेत असतं आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्राण येतात त्यावेळेला ज्या गतीमध्ये ते उठून बसतं त्या गतीमध्ये ती आजच्या शंकराच्या जवळ गेलेली आहे. परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमौळी म्हणून तयाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले सवेची दोन्ही हस्त जोडून मानसोपचारी केले पूजन मधुरपणी प्रेमे स्तवून स्तब्ध उभी राहिली. तै तो भगवान पार्वतीवर प्रिय कन्यासी बोले सादर बाळे मी साक्षात श्री शंकर तुझं प्रसन्न झालोसी. मग ते शंकराने म्हटले की बाळा तू वर माग. आता तू इथपर्यंत तुझी तपश्चर्या पाहून मी तुझ्यावरती अतिशय प्रसन्न झालो आहे आणि तुझी ही सेवा पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. तर बेटा तुला काय पाहिजे ते तू माग. तरी मागे वरप्रदाना तवेच्छा सर्व पुरविन ते शिवाचे एकोणी वचन विप्रकन्या आनंदिली आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झाले असे दयाघना तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर पती दे पती दे पती दे मजसी पती दे पती मी मागदे तुझसी तया वाचुनी मम मानसी इच्छा नाही काहीच. ते विप्रकन्याचे भाषण ऐकून बोले उमारमण बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसेच होईल पती दे मज प्रती ऐसे 5 वेळा बोललीस निवृत्ती म्हणून तुझला 5 पती अत्युत्तम होतील. आता याच्यामध्ये पांडवांची कशी पुढच्या जन्मामध्ये एंट्री होणार आहे त्याचा उल्लेख इथे दिलेला आहे. जेव्हा द्रौपदीच्या आदल्या जन्माचा आपण हा सगळा किस्सा ऐकतोय त्यावेळेला त्या मुलीने शंकराला काय वर मागावा. इतकं 9 सहस्र वर्ष तिने उपासना केल्यावरती तिने काय मागितलं तर पती दे पती दे पती दे पती दे पती दे असं ती 5 वेळा म्हणाली. आणि शंकर भगवान तिच्या प्रसन्न होऊन म्हणाले की तू जे बोलली आहेस ते खरं होईल तथास्तु. आणि असं बोलताना त्यांनी सांगितलंय की तू 5 वेळा पती दे बोललेली आहेस म्हणून तुला पुढील जन्मामध्ये 5 पती होतील आणि हेच पुढच्या जन्मामध्ये पांडव म्हणून द्रौपदीच्या सोबत आहेत. ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर नाना यज्ञ करते परिकर क्षत्रिय जाती असोनिया जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती तुझवर करतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको. ऐशी शिवाची एकुणी वाणी अति दुःखित विप्रनंदिनी म्हणे देवा तू शिव असूनी का हे आशिव बोलतासी करुणाधना गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती एक नारीसी एकच पती हाच असे सदाचार. मग त्यानंतर शंकर म्हणाले की ते जे तुझे 5 पती पुढच्या जन्मामध्ये तुला होतील ते अतिशय उत्तम बुद्धिमान असतील, कर्तव्य दक्ष असतील आणि क्षत्रिय कुळामध्ये जन्मलेले असतील आणि त्यांच्या त्या कीर्तीने संपूर्ण भारतवर्षामध्ये कीर्ती त्यांची दुमदुमवेल आणि अतिशय सुंदर आणि असे तेजोमय असे हे तुझे पती असणार आहे. त्यावरती ती म्हणाली की अरे देवा तुम्ही हे काय बोलताय, शंकर असून तुम्ही हे काय बोलताय. तुम्हाला माहिती आहे की एका बाईला एकच नवरा म्हणजे एका बाईला एकच पती हेच सदाचार आहे.
एका बाईला 5 पती असणं हे सदाचार म्हणजे उत्तम लक्षण नाहीये, तर तुम्ही हे काय बोलताय? आजपर्यंत जगाभितर कदापि कोठेही साचार एक नारीसी पाच व्रतार दृष्टवा श्रुत नाही पै. आपण आजपर्यंत म्हणे ऐकलं नाहीये कधी की एका एका स्त्रीला 5 पती आहेत. ऐकलं नाही, कधी बघितलं नाही, आजपर्यंत कधी झालं नाही. मग तुम्ही हे काय बोलताय? पुरुषासी मात्र पाच भाजा कथिल्या अस्तित ऋषभध्वजा. ऐसे असता हातून तिचा पंत कैसा बोलतोसी. मी तो केवळ तुझी असूनी कशी होईल पाचांनी कामिनी. मज विषयी ऐसी वाणी बोलण्या योग्य नाहीस. तथापि तैसी करशील मज तरी समर्था सांगतो तुझ. तुझी मी आहे म्हणून सहज तुलाची लाज होईल पै. मग ती म्हणते की हे देवाती देवा, शेवटी मी तुझीच आहे आणि तुलाच हे लाजिरवाणे कृत्य होणार आहे. कारण आपण ऐकतो की एका माणसाला 5 स्त्रिया असणं हे म्हणजे नॉर्मल आहे, स्वाभाविक आहे. आजचं सांगत नाहीये, तरी शंकराशी तिथं संवाद आहे त्या काळामध्ये. एका माणसाला 5 स्त्रिया करणं हे एवढं कठीण काम नव्हतं आणि ते धर्माला बांधून होतं. परंतु एका स्त्रीला 5 पती असणं हे त्यावेळेस हे नॉर्मल नव्हतं. त्यामुळेच ती म्हणते की हे तू जेव्हा काय बोलतोय, मी तुझीच आहेस आणि लोक तुलाच नावं ठेवतील की शंकराची उपासना केली आणि शंकराने काय 5 नवरे दिले हिला. ती तियेची एकूण भारती शिव म्हणे गे तुझ पाच पती. या जन्मी न होता निश्चिती पुढले जन्मे होतील. तू स्वतापाच्या बळे निरुते अयोनी संभव होशी तेथे. सदा भोगुनी भरतो सुखाते मोक्ष पदाते पावशील. शंकर म्हणाले की हे 5 पती तुला पुढच्या जन्मामध्ये मिळणार आहेत, ज्या पदाप्रमाणे आपण आधी सांगितलं. आणि हे 5 पती तुझ्या तपोबळामुळे तू अयोनी संभव राशील आणि तुला सगळ्या नवऱ्यांचं सुख चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. दुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच प्रिय प्रतिमा जाण. तयांचा तू पूर्वी महान अपमान केलासी. त्या ऋषींचे सामर्थ्य अद्भुत मूर्खे काय सांगू तुझ प्रत. जरी का कोपेल किंचित तरी त्रैलोक्य जाईल पै. परी त्याने शापिले नाही दयाच केली तुझ विषयी. तथापि त्वा जे त्या समयी ब्रह्मतेज मर्दिलेस. तयाचे फळ अति दारुण अवश्य भोगणे असे जाण. ते साक्षात वेद वाचेन निवारण नव्हेचे. मग शंकर म्हणतात की अगं मूर्ख, तुला दुर्वास ऋषी आले होते, त्यांनी देखील सांगितलं, पण तू त्यांचं देखील ऐकलं नाही, त्यांचा अपमान केला. त्यांनी फक्त तुला शाप दिला नाही, हे तुझं अहोभाग्य. मात्र त्यांच्यावरती तू उद्धटपणे बोलली, त्याचं तुला काही ना काही भोग हे भोगावे लागतीलच. म्हणून पुढील जन्मात तुला 5 पती असणारच आहेत. आणि जो पुरुषोत्तम नाम सर्व मासात मास उत्तम भगवंताचा प्रिय परम तो तुला पूर्वी निंदिलास. जयासी साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने आपुले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार. मी आणि ब्रह्मादी देव सिद्ध चारण यक्ष गंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानित आहो सर्वदा. पण शंकराने सांगितलं की आणि तू एवढंच केलं नाही, तर तू त्या पुरुषोत्तम मासाचा देखील अपमान केलाय, त्याची निंदा केली आहे. आम्ही म्हणजे पुरुषोत्तमाने म्हणजे साक्षात गोपाळ कृष्णाने सांगितलंय की स्वतःचं ऐश्वर्य अर्पण केलेलं आहे, स्वतःचं नाव पुरुषोत्तम हे दिलेलं आहे, अशा महिन्याचा देखील तू अपमान केलाय. आम्ही शंकर असू द्या, ब्रह्मा विष्णू महेश असू द्या, नारद असू द्या, ऋषीमुनी असू द्या, तापसी असू द्या, आम्ही सगळ्यांना देखील हा महिना इतका आदराने आम्ही याच्याकडे बघतो आणि तू त्याचा अपमान केलाय, तू त्या पुरुषोत्तम मासाचा अपमान केलाय, त्याची फळं तुला ही भोगावीच लागणार. तो भगवत प्रिय मास निंदिला आणि कदापि त्वा नाही पूजला. म्हणून बाळे पुढे तुझला 5 पती होतील. हे अन्यथा न होय निरुती. पुरुषोत्तमाते जे निंदिती तयासी नाना दुःखे होती. अंती पडती रौरवात. पुरुषोत्तमाची भक्ती करीत ते पुत्रपौत्र धनन्वित होत. इह परलोकी अखंडित सुख होय तयासी. आणि त्यांनी म्हटलंय नंतर की शंकराने म्हटलंय की हे जर नाही झालं, पुरुषोत्तमाची जे निंदा करतायत त्यांना खूप दुःख होतात आणि रौरवात म्हणजे रौरव नावाचा जो नरक आहे, त्या नरकामध्ये शेवटी त्यांना दुःख भोगावं लागतं. जे त्याची पुरुषोत्तम मासाची स्तुती करतात, त्यामध्ये पुण्य करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र असं होत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सत्कर्म घडत राहिल्यामुळे, चांगलं पुण्य घडत राहिल्यामुळे शेवटी मोक्षपदाला ते जात असतात. अस्मदादी देवही सर्व मासासी सेवितो सदैव. जया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो सत्वरी. तरी तया कैसे न वजावे सर्वही सदैव सेवावे. महर्षीचे वचन मानावे असत्य नवे म्हणून या. आणि सदस्वादी महामुनी सत्कारावेची वचन सर्वजनी. ऐसे बोलत पिनाक पाणी
गुप्त तक्षणी जाहला. आणि मग शंकराने हे सगळे बोलून त्यांना सांगितलंय की ऋषी मुनींनी जे सांगितलं होतं ते अतिशय सत्य आहे आणि त्यावरती तू विश्वास ठेवायला हवा. एवढं बोलून शंकर तिथून गुप्त झाले. अयुत भ्रष्ट हरिणी परी चकित झाली विप्रकुमारी. महाभीती उदली अंतरी पुढे काही सुचेना. मुखीचे सर्व तेज पळाले, दीर्घ निश्वास उद्भवले, नेत्रातून अश्रू चालले, तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा, तेने करपली विप्रबाळा. दावेग्नी दग्धलता कोमळा, तैसी झाली विव्हळ. ऐसे दुःख भोगता सतत संवत्सर लोटले बहुत. कृतार्थ पातला अविचित, प्राण तियेचे हरियले. आणि मग असं करता करता तिला ते ऐकल्यावरती एकदम धक्का बसला की आपण हे काय करून चुकलोय. पण आता शंकर भगवानाने आपल्याला जर आशीर्वाद दिला आहे की तुला पुढच्या जन्मामध्ये 5 पती होतील, तर ते आपल्याला भोगावंच लागेल. याने ती परत दुःखी झाली आणि असंच मार्गक्रमण करत असताना तिचा आयुष्यकाळ संपला आणि शेवटी तिचा मृत्यू झालेला आहे. प्रावृत्त काळी समेत गगनी, जैसे लोके सौदामिनी, तैसेच ती विप्रनंदिनी स्वाश्रमी नष्ट झाली. तपोयोगे पाप जळाले, कलेवर आश्रमी पडले, वनस्थ विप्र मिळून सगळे अग्नी रिधला तयास. श्रीकृष्ण म्हणे गा नृपाळा, जै ती निमाळी विप्रबाळा. द्रुपद राये ते जवेळा, यज्ञ केला उत्तम. त्या यज्ञ कुंडातून कुमारी, अग्निवर्ण उदेल गोजिरी. तीच ही पांचाळी म्हणून भुवरी, सर्व प्रसिद्ध झाली असे. आणि मग श्रीकृष्ण सांगताय युधिष्ठिराला की ज्या वेळेला तिने तिचा प्राण सोडला, ज्याप्रमाणे त्यांनी म्हटलंय की जमिनीवरती वीज पडावी त्या गतीमध्ये तिचं प्राणक्रमण झालेलं आहे आणि बाकीचे ब्राह्मण गोळा झाले. त्यांना कळलं की हिचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी तिचं नंतर अंत्यविधी सगळा केलेला आहे. त्यावेळेला तिचं तपोबळामुळे काय झालंय, तिचं सगळं पाप या जन्मातलं नष्ट झालेलं आहे. हा जन्म तिचा संपलाय, इकडे तिचा प्राण गेलाय. आणि दुसरीकडे त्याच वेळेला द्रुपद जो राजा आहे त्याने त्याच्या राज्यामध्ये यज्ञ करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या यज्ञामधून ही मुलगी जन्माला आली आहे, म्हणून तिला याज्ञसेनी हे देखील नाव आहे, याज्ञसेना. आणि ही याज्ञसेना याच्यातून जन्माला आली आणि हीच ती तुमची बायको द्रौपदी आहे, असा द्रौपदीचा पूर्व इतिहास श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतायत. पूर्वीची जी ऋषिकन्या तीच ही सांप्रत सर्वमान्या. अयोनी संभव ऐसी धन्या, द्रुपद कन्या जाहली. पूर्वजन्मा माझी येते, तुझ 5 पती होतील निरुते. ऐसे शिव जे कथिले होते, तैसेच येथे घडलेचे. तुम्ही महापुरुषार्थी, येचे झालेच 5 प्रती. आणि ही द्रौपदी महासती मजला अतिप्रिय आहे. ही मज विषयी स्नेह करीते, मज वरीच प्राण ठेविते. मतपरायण ऐसी वर्तते, मजची भजते सर्वदा. मग कृपाळकृष्ण म्हणतात की हीच ती द्रौपदी आहे आणि तिला मागच्या जन्मी शिवाने म्हणजे शंकराने आशीर्वाद दिल्याप्रमाणे 5 पती म्हणजे तुम्हीच हे 5 पती मिळालेले आहेत आणि तुम्हीच कर्तव्यदक्ष आहात. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे शंकराने सांगितलं की क्षत्रिय कुळात तुम्ही जन्माला आलेले आहात, त्यामुळे शंकराने सांगितलेला शब्द न शब्द इथे खरा झालेला आहे. आणि कृष्ण सांगतोय की माझ्यावरती या द्रौपदीची खूप श्रद्धा आहे. माझ्यावरती तिची श्रद्धा असल्यामुळे मला देखील ती द्रौपदी प्रिय आहे. स्वप्राणापेक्षाही अधिक, हिजवर माझे प्रेम सकळिक. ही मम सखी अलौकिक, मीच रक्षण इयेचा. परी हिने पुरुषोत्तमाची, पूर्वी हेळना केली साची. म्हणून सांप्रत इयेची उपेक्षा केली सर्वथा. पण मला देखील ही प्रिय असली जरी, पण मागच्या जन्मामध्ये हिने पुरुषोत्तम मासाची निंदा केली आहे, त्यामुळे या जन्मामध्ये मी तिला फारसं सहकार्य करू शकलो नाही. पुरुषोत्तमाते तिरस्कारित, तया मी लोटीत नरकात. ही मम सखी प्रिय अत्यंत, म्हणून तैसे ना केले. अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझं काय सांगू रूपनाथा. हा मुनिदेवासीही सर्वता सेव्य असे साचार. मग केवळ मानवा एक सेव्य असेल यात काय अधिक. सर्वार्थ फलदायक, ऐसा आणिक नसेची. मग गोपाळकृष्ण सांगतायत, श्रीकृष्ण सांगतायत युधिष्ठिराला की ही मला प्रिय आहे म्हणून मी हिला फक्त सोडलेलं आहे. नाही तर पुरुषोत्तम मासाचा अपमान जो करतो, जो निंदा करतो, त्याला मी सगळ्या नरकांमध्ये दुःख भोगायला पाठवत असतो. पण काही हरकत नाही, ही माझी चांगली प्रकारे भक्ती करते म्हणून मात्र मी हिला सोडलेलं आहे. तरी सांडूनी अन्य कृत्यासी, येत्या पुरुषोत्तम मासासी स्नान दान जपादिकेसी आराधितू सादर. तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल निर्धारे. 14वे वर्ष होता पुरे, दुःख समग्न निरसेल. कृष्णाने सांगितलंय की तू आता इथून पुढे जो अधिक महिना येणार आहे त्याच्यामध्ये तू जप दान धर्म
जे काही तुला करता येईल ते तू कर. त्याच्याने काय होईल की बरोबर 14व्या वर्षी तुझं हे सगळं पाप नष्ट होईल आणि परत तुला तुझं राज्य मिळायला मदत होईल. अरे ह्या कृष्णेचे केशाकर्षण पाहून या जे हर्षले पूर्ण, तयाचे स्त्रियांचे केशवपन करील जाण निश्चय. सुयोधनादी सर्व भुवांसी धाडीन मी यमन सदनासी, सहारुनिया स्वशत्रूशी चक्रवर्ती होशील तू. त्यावर गोपाळ श्रीकृष्ण म्हणतोय, द्रौपदीला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय आणि ज्यांनी ज्यांनी तिचे केस ओढून आणलेले आहेत त्या सगळ्यांचा मी बदला घेईल आणि त्यांना दंड करेल, शासन करेल. मात्र तू हे पुरुषोत्तम मासाचं व्रत पूर्ण कर. शिराब्दी तनया माझी कांता ही प्रद्युम्न की हलायुध व्राता, सात्यकी देवकी माता ही मज प्रिय असती पै. परी मज जैसे माझे भक्त केवळ आवडती अत्यंत, तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाच नावडती. जेणे दुखविले माझे भक्त तेणे मजसी पीडित सतत, आणि त्यासम ह्या सर्व जगात द्वेष नसे कोणीही. त्यांनी म्हटलंय श्रीकृष्णाने की माझ्या भक्तांचा जो अपमान करेल त्यांना मी सोडणार नाही. माझ्या भक्तांच्या वाटेला जो जाईल, त्यांच्या वाटेवरती विघ्न निर्माण करेल त्यांना मी सोडणार नाही आणि त्यांना दंड केल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टांते सूर्यनंदन मध्यान्ने देतो फल दारुण, मी तयांचे मुखावलोकन दंडार्थही न करीच. तुम्ही माझे परमभक्त दृष्टी तुम्हा गाजिले बहुत, तयांचा करे निष्पात चिंता मनात करू नका. येत्या पुरुषोत्तम मासासी आराधा अनन्य भावेसी, सर्व प्रकारे तुमच्या सुखासी पार नाहीसा होईल. आणि मग गोपाळकृष्णाने सांगितलंय की ज्या दृष्टाने तुम्हाला त्रास दिलाय आणि वनवास भोगायला इथे तुम्हाला जंगलामध्ये पाठवलेला आहे त्या सगळ्यांचा विनाश मी नक्की करेल. पुरुषोत्तम मासामध्ये तू अनुष्ठान कर. स्वस्थ राहा, चिंता न करा. आता मी जातो द्वारकापुरा, तेथीचा जनसमूह सारा विरहातुर झालासे. वसुदेव देवकी रोहिणी तनय, प्रद्युम्न सांब गदादी तनय, आहुकादी यादववर्य आणि रुक्मिणादी स्त्रिया ज्या. म्हणतायत श्रीकृष्ण म्हणतायत की आता मला माझ्या घरी जायला हवंय, द्वारकेला जायला हवंय. कारण द्वारकेचा जो जनसमुदाय आहे तो व्याकुळ झाला असेल मी इथे आल्यामुळे. आणि माझ्या व्याकुळतेमध्ये कोण कोण आहे तर तिथे दिलं आहे की विरहाच्या आतुर कोण कोण झालंय. तर वासुदेव देवकी रोहिणी झालेली आहे आणि त्यांना श्रीकृष्णाची जी मुलं आहे प्रद्युम्न सांब गदादी जे त्याची मुलं आहेत ते सगळे देखील व्याकुळ झालेले आहेत की आपले वडील आपले तात घरी केव्हा येणार आहे. त्याचबरोबर रुक्मिणी वगैरे स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्या देखील श्रीकृष्णाची वाट बघतायत असं श्रीकृष्ण सांगतो. आणि मी द्वारकाला आता निघणार आहे असं श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतोय. ती सर्वही माझी निरुती मार्ग प्रतीक्षा करीत असती. राया आता मजप्रती निरूप देई सत्वर, ते कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न. दुःखाश्रू ढाळीत तया लागून सद्गत वाणी बोलत, हे देवदेव जगन्नायक तूच आमुचे जीवन एक. जल तुझसी जैसे उदक तैसाची रक्षण तू आम्हा, तुझविण नाही आम्हा कोणी, तूच आमचा कैवारी धनी, तरी पुनश्च आम्हा लागून शीघ्र देई दर्शन. मग श्रीकृष्ण म्हणतो की आता मी निघतो. मग त्यावेळेला पांडवांना दुःख झालंय आणि ते तिथे म्हणतात की तू आम्हाला सोडून जाऊ नको, तू आमचा एकमेव सहारा आहेस आणि आम्हाला कोण तरणार आहे. त्यामुळे ते थोडे दुःखी झाले. पण श्रीकृष्ण म्हणतो की आता मला माझ्या घरी जायला हवंय. म्हणतात ते की तू आम्हाला लवकरात लवकर पुढच्या वेळेला दर्शन दे. पांडवांचा स्वामी कृष्ण ऐसे बोलले सर्वजन, तयाचा धरुणी अभिमान सदा रक्षी आम्हास. देवा आम्ही पांडव सकळ तुझेची दास असो केवळ, तरी तू आम्हा कदाकाळ विसरू नको दयाळा. आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही तुझे दास आहोत, आम्हाला कधीही विसरू नको. सगळ्या जगामध्ये कीर्ती आहे की पांडवांचा कृष्ण हा अतिशय चांगला सखा आहे, मित्र आहे, मार्गदर्शक आहे. त्याचप्रमाणे तू आमच्याशी पुढेही वाग. अस्मचित्त भ्रमरा लागून तव पादाब्ज असो जीवन, हेची देवा कर जोडून पुन्हा पुन्हा प्रार्थितो. ऐसे ते पांडव सादर प्रार्थित असता वारंवार, कृष्णासी लोटला गैवर परी सर्व जिरविला. आणि पण हे सगळं पांडवांचं बोलणं ऐकून कृष्णाला देखील गहिवरून आलं की हे आपले भक्त आहेत, आपले काय म्हणू आपण भाऊ आहेत, पण आपल्याला यांच्यावरती काही कृपादृष्टी करता येत नाहीये. त्या गहिवरल्या याच्यात सुद्धा कृष्णाने स्वतः कंट्रोल केलं आणि कृष्ण म्हणाला की आता मी द्वारकेकडे निघतो. मग रथावरी आरूढोन द्वारके चालिला जगत जीवन, पोचवित जाता पांडुनंदन तय मागे फिरविले. मनोवेगे हाकुनी रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेसी, इकडे पांडव वनवासी दुःख भोगीत सर्वदा. श्रीकृष्णाचे वचन स्मरत नाना तीर्थयात्रा करीत, ऐसा लोटला काळ बहुत पुरुषोत्तम मास पातला. आणि असं करत असताना श्रीकृष्ण तिथून निघालाय आणि
हे युधिष्ठिर वगैरे त्याच्या मागोमाग जायला लागले, मात्र कृष्णाने त्यांना घरी पाठवून दिलंय. घरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कुटीमध्ये ते जंगलामध्ये राहत होते. तिथून पुढे मार्गक्रमण करत असताना वेगळे वेगळे व्रत अनुष्ठान त्यांनी केले आणि असं करत 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 शेवटी पुरुषोत्तम मास आलेला आहे. तेव्हा तरी यथाविधान उत्तम केले व्रताचरण, तेने क्षत्रुक्षय होऊन पूर्ववत राज्य लाभले. पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेसी येथे भोगुनी सर्व सुखासी, अंती पावनी परमपदासी अखंड तेथेचे राहिले. आणि मग असं करत असताना बरोबर 14 वर्ष झाल्यावरती पुरुषोत्तम मासाची कृपा त्यांच्यावरती झाली. त्यांनी व्रत आचरण, दान, धर्म, जप, अनुष्ठान ज्या केल्यामुळे कौरवांवरती त्यांना विजय मिळवता आला आणि परत त्यांचं राज्य मिळालं. आणि अंती जेव्हा त्यांनी मोक्षपदाला जायची वेळ आली त्यावेळेला देखील पुरुषोत्तम मासाच्या कृपेने त्यांनी मोक्षपदाला प्राप्त झाले. आणि पूर्वी दृढधन्वा नामक सूर्यवंशी नृपनायक, तेने पुरुषोत्तम मासास देख यथाविधी सेविला. तेने पुण्य तो आसमास भोगुनिया सुखभोगास, अंती पावनी गोलोकास भवद्रूप जाहला. ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपम असे गा मुनी सत्तमा. म्हणून मानवी अन्य कामा सोडून तयासी भजावे. आणि त्यांनी असं सांगितलंय की इथे एका राजाचा पण उल्लेख आलेला आहे की दृढधन्वा नामक जो राजा होता त्याने देखील अशाच पद्धतीने पुरुषोत्तम मासामध्ये अतिशय चांगलं दान धर्म केलं, जपानुष्ठान केलं आणि तो देखील मोक्षाला प्राप्त झालेला आहे. तेने सकळ दुःखे लोपुनी सुटतील जन्म मरणापासूनी, ऐसे स्वय नारायण मुनी नारदासी कथिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते 69 पंचमोध्याय गोडहा. पद्धतीने आपण 5वा अध्याय पाहिला आणि 5व्या अध्यायात त्यांनी द्रौपदीचं पूर्वायुष्य सांगितलंय की मागच्या जन्मामध्ये द्रौपदीला कसा दुर्वास ऋषींनी मार्ग दाखवला होता, मात्र त्याच्यावरती तिने न चालण्याचं ठरवलं आणि त्यांचा अपमान केला आणि त्याच्याच फलस्वरूप पुढच्या जन्मामध्ये द्रौपदीला 5 पती मिळाले आणि त्या 5 पती मिळाल्याची ही कथा. आणि ते वनवासामध्ये असताना पांडव त्यांना चांगल्या प्रकारे पुरुषोत्तम मासाची सेवा केल्यामुळे सगळं राज्य प्राप्त झालं आणि पुढे त्यांना अंती मोक्ष पदाला ते गेलेले आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय.